नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद. मी निखिल आपला मिशन पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कशावरती आधारित आहे हे तुम्हाला समजलं असेलच. मित्रांनो, आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वर्दीपर्यंत नेऊन जाण्याचा मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे. जे काही तुम्हाला 10 दिवसात नियोजन करायचं आहे त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच मुलांचे मला मेसेज येतात की माझं मनोबल कमी झालंय किंवा मला काहीतरी असं वाटतं की मी भरती होईल का नाही, किंवा भीती वाटते मनामध्ये, खूप शंका आहेत. मला सर्व येतं, सर्व जमतं. तुम्हाला जर असं होत असेल तर नक्की कमेंट करा की बाबा माझा अभ्यास पूर्ण झाला आहे, पण मला आत्मविश्वास नाही आहे की मी भरती होईल की नाही, किंवा मला आत्मविश्वास एकदम डाऊन झाला. एकदम मला इतरांचे मार्क बघून मला असं झालं की मी पोलीस भरती होईल का नाही, माझी लायकी आहे का नाही, माझी पात्रता आहे की नाही आहे. असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की कमेंट करून सांगा, मला पण समजेल की तुम्हाला असं वाटत होतं. तर मित्रांनो, असं जर वाटत असेल तर ठीक आहे, हे साईडला ठेवा. आता व्हिडिओ बघा. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हे सर्व कसं डोक्यातून बाहेर काढायचं आणि ज्या गोष्टीकडे फोकस करायचं त्या गोष्टीकडे कसं फोकस करायचं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेरिट लिस्ट लागली आहे, बरोबर. मेरिट लिस्ट मी तुम्हाला सांगतोय, अपडेट होतोय. त्याचं कारण काय माहिती का, तुम्हाला अपडेट राहावं की बाबा यांना एवढी मार्क पडत आहेत, तुम्ही पण अभ्यास करा, चालू ठेवा. ना की मी तुम्हाला तुमचं मनोबल कमी करण्यासाठी व्हिडिओ बनवतोय किंवा तुमचं मानसिक खच्चीकरण व्हावं म्हणून मी व्हिडिओ बनवतोय, बरोबर ना. मी त्यासाठी तर व्हिडिओ बनवत नाहीये, फक्त तुम्हाला एवढा अपडेट देण्याचा प्रयत्न करतोय की यांना एवढे मार्क पडतायत तर तुम्हाला पण पडू शकतात. मित्रांनो, 300 400 प्लस 90 प्लस मार्क घेणार आहेत. मित्रांनो, त्यामधले सर्वचे सर्व अभ्यास करणार आहेत. तसं की तुम्ही अभ्यास करताय तसंच तुम्ही ते देखील अभ्यास करतायत. मित्रांनो, फक्त फरक एवढा लक्षात घ्या, ते थोडंसं सिरियसली अभ्यास करतात आणि तुम्ही सिरियस नाहीत. बरेच मुलांना असं वाटतं की मी सिरियस आहे, परंतु मित्रांनो सिरियस आहात, परंतु तुम्ही घाबरलेला आहात. घाबरलेल्या अवस्थेतील सिरियस माणूस आहात. तसं मित्रांनो, मनामधली भीती सर्वप्रथम दूर करा. तुम्ही विश्वास ठेवा स्वतःवरती. जेव्हा तुम्हाला विश्वास येईल की मी 100% या भरतीमध्ये होणार. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे भीती कशी घालवायची. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भीती कशी घालवायची बघा. तुम्ही SRPF 5चा पेपर बघितलाय, SRPF 1चा पेपर बघितलाय, बरोबर. तुम्ही काय केलंय, ते पेपर न बघता मेरिट मेरिट बघून तुमची स्वतःची लायकी ठरवताय. मित्रांनो, तसं करायचं नाहीये. मेरिट बघा. मुलांना 90 प्लस 96 प्लस मार्क पडतात, मला किती पडतात. मला या पेपरमध्ये, तुम्ही जे पेपर घरात सोडवताय किंवा तुम्ही जे टेस्ट सिरीजमध्ये सोडवताय यामध्ये तुम्हाला फक्त 60 मार्क पडतात. तसं नाहीये मित्रांनो. मेरिटकडे बघून नाही तर पेपरकडे बघून तुमची लायकी ठरवा. समजा तुम्ही ते पेपर देताय, तुम्ही त्या पेपरला गेलाय, तुम्हाला त्या पेपरला 90 प्लस मार्क पडतील का. जर तुमचं उत्तर यस असेल, आणि मित्रांनो 100% यस पडतील, कारण त्यामध्ये वेगळे काही प्रश्न नाही आहेत. तुम्ही आता सोडवला बसा. हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही 5 नंबर गटचा जो पेपर आहे तो तुम्ही सोडवायला घ्या. 1 नंबरचा सोडवायला घ्या. मित्रांनो, पेपर काय आहे तो एकदम किरकोळ पेपर आहे, तुमचा अभ्यासामधलाच आहे. तुम्ही जे रोज नेहमी वाचता किंवा मी टेलिग्रामवरती जे टाकतो किंवा 572 मधलं जे आहे ते सर्व तुम्हाला पेपरमध्ये आहे. मित्रांनो, तुम्ही फक्त वाचताना काय करा, सिरियसली थोडंसं वाचत चला. कोणताही प्रश्न वाचताना तुम्ही असा डोक्यामध्ये विचार करा. मी जेव्हा अभ्यास करतो तेव्हा हाच विचार करत होतो की कोणताही प्रश्न माझ्यासमोर एकदम सोपा प्रश्न जरी असला तरी तो भरतीलाच आलाय, या दृष्टीनेच मी तो फक्त वाचत होतो. असे माझे रोज 2000 प्रश्नाचा सराव होत होता. म्हणजे 2000 प्रश्न माझ्या डोक्यामध्ये कायम फिट राहायचे. फिट का राहायचे, कारण तो प्रश्न वाचताना माझा माइंडसेट, माझा सिरियसनेस सगळं असायचं आणि मी त्यामध्ये मन जेवढं ओतून वाचत होतो त्यामुळे मला काय होत होतं, ते प्रश्न तोंड पाठ होत होते. मला ते प्रश्न पुन्हा वाचायची गरज नव्हती. मित्रांनो, इथे पोलीस भरतीमध्ये तुम्हाला सगळं भारी काय 4 ऑप्शन दिलेले असतात. 4 ऑप्शन दिलेत, तुम्हाला लगेच क्लिक होतं की बाबा महाराष्ट्राची राजधानी काय आहे. तुम्हाला ऑप्शन येतात दिल्ली, नागपूर, मुंबई, कोलकाता. तर मित्रांनो, तुम्ही ते प्रश्न वाचलेले असतात, तुम्हाला लक्षात येतं, लगेच क्लिक होतं की बाबा मुंबई आहे. मित्रांनो, 5 नंबरची प्रश्नपत्रिका बघा, 7 नंबरची प्रश्नपत्रिका बघा. त्यामध्ये बेसिक जे काही बेसिक आहे, बेसिक तुम्हाला सर्वांना जमतं. नसेल जमत तर बेसिक परफेक्ट करा. आणि बऱ्याच मुलांचं असं झालंय की हाय लेवलचा अभ्यास झालाय परंतु लो लेवलचा अभ्यास झाला नाही. मित्रांनो, ते सर्व सोडा. आतापर्यंत काही केलं असेल तुम्ही ते सर्व सोडा. आता 10 दिवसाची स्ट्रॅटेजी आहे ती ऐका. मित्रांनो, इथून पुढे फक्त प्रश्नपत्रिका आणि प्रश्नपत्रिकाच वाचा. आतापर्यंत तुम्ही भला खूप खूप अभ्यास केला असेल, परंतु आता इथून पुढं फक्त प्रश्नपत्रिकाकडे जास्त मेनली फोकस करा. प्रश्नपत्रिकावर मित्रांनो जास्तीत जास्त फोकस करा. कारण का,
तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका बघितला असाल, सॉरी आता जे झालेत सर, रत्नागिरी झाले, बँड्समन SRPFचे झाले, बँड्समनचे झाले आणि चालक पोलीसचे झाले, त्यामधील जे प्रश्न आहेत 70% प्रश्न, 80% प्रश्न म्हणलं तरी चालेल किंवा पूर्ण पेपर म्हणला तरी चालेल, तो पेपर हुबेहूब मागचे जे प्रश्नपत्रिका आहेत सर्व प्रश्नपत्रिकेमधील थोडे प्रश्न त्यामध्ये आलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल प्रश्नपत्रिका, त्याने तुम्हाला काय वाटतं की ते प्रश्न तयार केलेत का? नाही, तयार केलेले नाही आहेत. तुम्हाला इथे पुस्तक आहे बघा 572. या पुस्तकातील जवळपास गट क्रमांक 14 या पुस्तकातील 67 प्रश्न जशाच तसे आलेत. तुम्हाला प्रूफ पाहिजे असेल तर टेलिग्रामवरती प्रूफ बघू शकता. मित्रांनो, या पुस्तकातील तुम्ही सगळे प्रश्न जरी तोंडपाठ केले, यामध्ये बघा जीके आहे, बरंच काही जीके आहे. तुम्हाला इतकं खतरनाक यामध्ये तुम्हाला जीके दिलंय, ते फक्त सर्व तुम्ही काय करायचं आहे, तोंडपाठ करायचं आहे. मित्रांनो, तुम्ही 10 दिवस पुस्तक घासून काढा, पूर्ण घासून काढा. त्या पुस्तकातील जेवढं काही आहे ते पूर्ण पिळून काढा. कारण याचं कारण काय माहिती का, तुम्ही मेनली फोकस करा. मित्रांनो, ॲनालिसिस करायला शिका, घाबरून जाऊ नका, भीतीमध्ये राहू नका. फक्त तुम्ही एक माइंडसेट ठेवा आणि प्रश्नपत्रिका समोर घ्या, शांतपणे प्रश्नपत्रिका बघा. जर तुम्ही असे प्रश्नपत्रिका घेतला आता तर तुम्हाला लक्षात येईल की बाबा हे प्रश्न सोपा आहे, हे प्रश्न सोपा आहे. सगळे प्रश्न मित्रांनो तुम्ही वाचलेले आहात किंवा तुम्ही कधीतरी ते बघितलेले असाल. तेच प्रश्न तुम्हाला परीक्षेला आलेत. फक्त तुमचं असं झालं की बाबा मेरिट बघून तुम्ही घाबरलेलात. मित्रांनो, घाबरून जाऊ नका, ॲनालिसिस करायला शिका. मित्रांनो, एखादी प्रश्नपत्रिका तुम्ही उघडली, प्रश्नपत्रिका उघडल्यानंतर तुमच्याकडे काय लक्षात यायला पाहिजे, बाबा मेनली जे आहे का बरं 90+ मार्क मुलं घेणारे 250 जण आहेत. तुम्हाला ते लगेचच ते समजेल, कारण ती प्रश्नपत्रिका सोपी आहे. आता SRPF गट 14 यामध्ये तुम्ही बघितलं असेल, का बरं नाही घेतलं यामध्ये? 90+ एकटा सुद्धा नाही आहे मित्रांनो, 85 पण नाहीये, 84 मार्क घेणारा टॉपर आहे. मित्रांनो, यावरून लक्षात येतं की जी पेपरची जी लेवल आहे त्यावरून तुमची मेरिट ठरत असते. मित्रांनो, अभ्यास करणारे भरपूर आहेत, परंतु तुम्ही लक्षात ठेवा 80 प्रश्न, मित्रांनो 80 प्रश्न सोपे असतात. ते 80 प्रश्न जर तुम्ही कलेक्शन केलं आणि जे काही तुम्हाला अवघड वाटतं ते मित्रांनो त्यामधले तुम्ही सोडू शकता, असं काही अवघड नाही. आणि ते जे 20 प्रश्न वेगळे असतात ते प्रश्न तुम्ही कधी ना कधी वाचलेले असतात. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जे 1500 मार्काचे जे मी PDF काढलेले आहे, चालू घडामोडी जे काही आहेत ते तुम्ही नक्की घ्या. कारण त्या जे मी 15 प्रश्नपत्रिका आहेत 100 मार्कांची चालू घडामोडीचे, त्यामधील प्रश्न हुबेहूब पेपरला आलेले आहेत. तुम्हाला रिझल्ट मी तुम्हाला परवा दिवशी दाखवलाय, व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल. 101 मार्कात 101 जे आहे PDF, 101 प्रश्नांची जी PDF होती मी तुम्हाला वाचून दाखवली, ती घेतली तुमच्याकडे, सराव करून घेतलाय. तिथं तुम्ही बघितलं असेल, आहे तसे प्रश्न पडलेत. ते 1500 प्रश्न घ्या, तुमचा चालू घडामोडीचा अभ्यास संपलेला आहे इथेच. मित्रांनो, जास्तीत जास्त ह्या पोझिशनला तुम्हाला वेगळं काही वाचायची गरज नाही. बऱ्याच मुलं चूक करतात की वस्तुनिष्ठ जे आहेत, म्हणजे जे थेरी वाचायला बघतात. थेरी वाचायची गरज नाही आहे मित्रांनो. सध्या जास्तीत जास्त जितकं तुम्हाला प्रश्नपत्रिकेचा सराव करता येईल, जितकं तुम्हाला नॉलेज घेता येईल तितकं तुम्ही नॉलेज घ्या. प्रश्नपत्रिका सोडवा. 100 प्रश्न वाचलेत तुम्ही, 100 प्रश्न तोंडपाठ होतील असं नाही आहे, परंतु 100 प्रश्न तुमच्या डोळ्याखालून जातील. मित्रांनो, तेच प्रश्न पेपरला येणार आहेत उद्या फिरून. मित्रांनो, तुम्ही अजून पण सांगतोय, फिरून तेच प्रश्न येणार आहेत. बघा, नागपूरचं जे प्रश्नपत्रिका आहे, सोलापूरची प्रश्नपत्रिका घ्या, पुण्याची प्रश्नपत्रिका घ्या आणि सगळे प्रश्नपत्रिका घ्या. आणि आता जे झालेत ते प्रश्नपत्रिका घ्या, त्यामधले सगळ्यांचे प्रश्नपत्रिका बघा, अनालिसिस करा. आहे तसे प्रश्न फक्त कॉपी पेस्ट फक्त एवढंच झालेलं आहे. इतर गोष्टी तुम्हाला वाचायची गरज नाही आहे. बरेच मुलं आता MPSCच्या लेवलची तयारी करतात, AB 6वीचं पुस्तक वाचतात, तसं वाचायची गरज नाही आहे. तात्याचा ठोकळा वाचतात, काहीच गरज नाही मित्रांनो तात्याचा ठोकळा वाचायची. फक्त तुम्हाला सांगतोय, तर ठोकळाच वाचायचा आहे तर आपल्याकडे मिनी ठोकळा पण आहे. तर यामध्ये पण तुम्हाला बोर होत असेल तर मिनी ठोकळा पण आहे. मिनी ठोकळ्यामध्ये पण तुम्हाला मराठी ग्रामर आहे, सर्वच्या सर्व आहे. मित्रांनो, यामध्ये तुम्ही जे तक्ते आहेत, हे बघा, तक्ते दिलेत तुम्हाला. हे तक्ते फक्त तरी तुम्ही वाचलात तरी तुमचा मार्क. ह्यामधले पण हे दोन जे पुस्तक आहेत मित्रांनो, हे जे 2 पुस्तक आहेत मी तुम्हाला सांगतोय, त्या 2 पुस्तकातलेच 100 पैकी 100 प्रश्न आलेले आहेत. मित्रांनो, हे तुम्हाला मी असंच बोलून दाखवत नाहीये, त्याचे मी प्रूफ टेलिग्रामवरती दिलाय. मित्रांनो, हे 2 पुस्तक आहेत. तुम्ही 2 पुस्तकात जास्तीत जास्त सराव करा, जास्तीत जास्त अभ्यास करा. मी जे 15 सांगितलं अभ्यास काय करायचा, आता मित्रांनो सांगतोय अभ्यास कसा करायचा. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुमचा रात्री झोपेपर्यंत टाइम टेबल कसा असावा हे तुम्हाला मी आता सांगतोय.
मित्रांनो नीट लक्षात ठेवा मित्रांनो, व्हिडिओ लांबतोय पण तुमची वर्दी तेवढी जवळ येते एवढं लक्षात ठेवा. तर पहिला जो आहे तो म्हणजे सकाळी उठल्या उठल्या तुम्ही वाक्यप्रचार, म्हणी, समानार्थी, विरुद्धार्थी हे अर्ध्या तासामध्ये बाळासाहेब शिंदेमधले जेवढे पण आहेत ते डोळ्याखालून वाचून घ्या. मित्रांनो वारंवार त्याचं रिव्हिजन करा. मित्रांनो हे तुम्हाला का सांगतोय, कारण हे 1 मार्क प्रत्येकाचा जातो म्हणजे जातोच. प्रत्येकाचा परफेक्ट असतो असंच नाहीये. काहीही विचारू शकता. एखादा मार्क फक्त ग्रामरमध्ये जाणारा मार्क फक्त हेच आहे. बाकीचे तुम्हाला विभक्ती कोणती किंवा क्रियापद कोणतं, उभयविध क्रियापद कोणतं, समास कोणतं, तत्पुरुष समास कोणता हे तुम्हाला येतं. परंतु हे जे गोष्टी आहेत ह्यातून तुमचा मार्क एखादा जाऊ शकतो. शुद्ध लेखनचे जे आहेत ते प्रश्न तुम्ही वाचा. फक्त हे सकाळी किती वेळ द्यायचं, सकाळी 7 ते 7:30 मध्ये तुम्ही हे वाचन करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आता मराठीचाच प्रश्न घ्यायचा, परंतु आता मित्रांनो सांगतोय तुम्हाला, नामाचे प्रकार किती, त्याचे हे किती किंवा त्यातलं काही वाचन करायची गरज नाहीये. आता तुम्ही फक्त काय करायचं आहे, प्रश्न 4 पर्याय उत्तर, प्रश्न 4 पर्याय उत्तर. मराठीचे जेवढे पण काही प्रश्न आहेत आतापर्यंत प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले 572 मध्ये दिलेत. तर इथे 572 मध्ये तुम्हाला दिलंय, बाळासाहेब शिंदेमध्ये सुद्धा दिलंय. काय करायचं, पहिला टॉपिक उघडा त्याच्यामध्ये डायरेक्ट मागं जायचं बाळासाहेब शिंदेच्या. तिथे तुम्हाला दिसेल, फक्त तुम्हाला तिथे दिसेल की बाबा हे प्रश्न आहेत. किती प्रश्न आहेत, 10,000 20,000 30,000 जेवढे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही वाचून घ्यायचे. तर मी आत्ता पण सांगतो तुम्हाला, थेअरीचं वाचन करत बसू नका. आता तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न जे काही MCQ आहेत, प्रश्न आणि उत्तर जे आहेत ते फक्त तुम्ही वाचायचं आहे. आता तुम्ही थेअरीच्या मागे लागू नका. आता तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव, प्रश्नांचा सराव जास्तीत जास्त करा. मुद्दाम सांगतोय. हे झाला मराठी विषय संपला. मराठीमध्ये तुम्हाला 2 तास जातील, 2.5 तास जातील. 9 पर्यंत तुम्ही मराठी ग्रामर संपवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे एक प्रश्नपत्रिका घ्या तुम्ही 9 ते 10 मध्ये एक प्रश्नपत्रिका घ्या मित्रांनो. एक प्रश्नपत्रिका सोडवायची म्हणजे सोडवायचीच. एक सव्वा, म्हणजे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, मागं पण सांगितलं आता बोलताना, की बाबा 1.25 तासामध्ये तुमची प्रश्नपत्रिका झालीच पाहिजे. तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवा, प्रश्नपत्रिके मार्क किती पडतात किंवा माझी त्या लेवलला किती हार्ड प्रश्न आहेत किंवा हे तुम्ही विचार करू नका. फक्त टाइम मॅनेजमेंटसाठी एक प्रश्नपत्रिका सकाळ सोडवाच. सकाळ माइंड रिलॅक्स असतो आणि ते 100 प्रश्न तुमच्या डोक्यात राहतात. त्यामुळे म्हणून तुम्ही सकाळ प्रश्नपत्रिका सोडवा 9 ते 10:15 मध्ये. 2 नंबर म्हणजे आता घ्यायचं 10:15 वाजले, थोडंसं टाइम घ्यायचा, चहा पाणी काय असेल तुमचं ते टाइमपास थोडंसं करायचं आणि 10:30 म्हणजे 15 मिनिटच ते फक्त तुम्ही वॉशरूम काय असेल तुमचं ते करून घ्यायचं. आणि 15 मिनिटानंतर किती वाजते, 9 ते 10, 10:30 तुम्ही काय करायचं आहे, 10:30 वाजता फक्त जीके कडे जास्त मेनली फोकस करायचं. जीके कोणतं घ्यायचं, बाबा घेतला महाराष्ट्राचा भूगोल घेतला, ते वाचत बसला, महाराष्ट्राची स्थापना कधी झाली, हे असं नाही मित्रांनो. तुम्हाला सांगतोय 572 मध्ये जे प्रश्नपत्रिका आहेत, किती प्रश्न आहेत जीकेचे, 6,000 7,000 जे प्रश्न आहेत ते तुम्ही प्रश्नपत्रिका 2-3 दिवसामध्ये तुमचे वाचून होतील. जेवढे पण काही, नागपूरला काय विचारलंय सामान्य ज्ञान, नाशिकला काय विचारलंय सामान्य ज्ञान किंवा इतर जे अवघड प्रश्न आहेत. मित्रांनो सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तुम्ही जेव्हा फर्स्ट रीडिंग करता, आता पण तुमचे 15 16 20 25 30 सगळ्या प्रश्नपत्रिका मागचे रेफर करून झाले असतील, 16चे झाले असतील, 17चे झाले असतील, 18चे झाले असतील. परंतु तिथे तुम्ही जे अवघड प्रश्न वाटतात, मित्रांनो जे अवघड प्रश्न वाटतात किंवा जे तुमचे चुकतात तिथे डायरेक्टली काय करायचं आहे, स्टार मारायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही पुढची रीडिंग घेता, म्हणजे एक रीडिंग संपवून तुम्ही पुढची रीडिंग घेता, तेव्हा तुम्हाला तेच प्रश्न पुन्हा वाचायचे. आता बाकीचे प्रश्न वाचायची गरज नाही आहे, तुम्ही ते वाचून पाठ झालेत तुम्हाला. आता फक्त त्या मेनली जे तुम्हाला जे चुकलेत ते प्रश्नावरती जास्त फोकस करायचा आहे. त्याच्यामुळे जीकेला तुम्हाला अजून पण सांगतोय, थेरी वाचन करू नका. आता तुम्ही फक्त आणि फक्त वस्तुनिष्ठ प्रश्नच वाचत चला. जीके मध्ये तुमचा अभ्यास होऊन जाईल. आणि तुम्ही बघितला सुद्धा असेल 5 नंबर 7 नंबर 1 नंबर 14 नंबर 4 नंबर नागपूर इतर ठिकाणी सगळे प्रश्न जे आहेत ते मागच्या प्रश्नपत्रिकेमधले जीकेचे आहे तसे पडलेत. म्हणून राहिला प्रश्न आता कशाचा, चालू घडामोडीचा. आता तुमचं चालू घडामोडी परफेक्ट नसेल, इतकं तुम्ही अभ्यास केला नसेल, लक्षवेध पुस्तक वाचताय, पृथ्वी परिक्रमा वाचताय, मित्रांनो हे जे पुस्तक वाचन मध्ये वेळ घालवू नका. मित्रांनो तुमच्यासाठी रेडी स्वरूपात 1500 प्रश्न काढलेले आहेत. 1500 प्रश्न जे आहेत वस्तुनिष्ठ आहे. मी तुम्हाला आता पण का सांगतोय वस्तुनिष्ठ प्रश्न डोक्यामध्ये लवकर घुसतात. तुम्ही बघा, थेरी वाचन करून बघा, एखादी थेरी वाचन करून बघा. मी पण तुम्हाला मागाशी दिलं होतं टेलिग्रामवरती 18 तुम्हाला मी हे दिले होते, तक्ते दिले होते की बाबा कोणता 18 विभाग आहेत, जे रेल्वेच्या विभागात 18 आहेत त्याचा तक्ता दिला होता. आणि त्याच्या खाली मी प्रश्न टाकले होते की बाबा भारतात एकूण घटक किती आहेत, रेल्वेचे विभाग किती आहेत.
तर तसा प्रश्न वाचल्या लक्षात राहतं की ते तक्तापासून राहतात, तुम्हीच लक्षात ठेवा. त्यामुळे म्हणतोय मी चालू घडामोडीचे जे 1500 प्रश्न काढलेत, फक्त ते 1500 प्रश्न तुम्ही दुपारच्या वेळेमध्ये जेव्हा तुम्हाला टाइम भेटतं तेव्हा तुम्ही ते सोडवत चला म्हणजे तुम्ही ते काही प्रश्नपत्रिका सोडवायची नाही. जसं की तुम्ही बाकी इतर प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवताय बघा, 1चं 2 केलं, इथं केल्यानंतर तुम्ही आन्सर की चेक केली, तसं करायचं नाहीये. मी जे PDF 1500 देतोय, तुम्ही डायरेक्टली त्याचे आन्सर बघायचं म्हणजे बघायचं, त्याची प्रिंट काढा, PDF काढा, PDFचे सगळे प्रिंट काढून घ्या. ते 1500 प्रश्न दिले आहे तसे गट 7, गट 1, गट 2 सगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये ते प्रश्न आहे तसे पडलेले आहेत. आतापर्यंतचे सगळे जे लेटेस्ट आहेत, आतापर्यंत जे विचारू शकतात किंवा विचारलेले आहेत, ते सगळं तुम्हाला मी त्यामध्ये दिलेलं आहे. तर हे 1500 प्रश्न जे PDF घेतले, तर तुमचं चालू घडामोडीचा प्रश्न मिटला. ज्यांना कोणाला घ्यायचा असेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे किंवा आता स्क्रीनवरती सुद्धा नंबर दिसतोय. त्या स्क्रीनवरच्या नंबरवरती तुम्ही तात्काळ व्हॉट्सअपवरती मेसेज करा आणि ते 1500 PDF नक्की घ्या. तर हे झाले PDF आणि चालू घडामोडी. आता राहिला विषय कोणता? सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणित बुद्धिमत्ता. बऱ्याच मुलाची अशी अडचण आहे की पेपरमध्ये गणित मला येतं, परंतु ते सोडवायला टाईम नव्हतं. माझ्या मित्रांना सगळे गणित येतात, परंतु सोडवायला टाईम नव्हतं. पेपर वेळेत दिला नव्हता, पेपर थोडासा लेट दिला होता, पेपरला जायला उशीर झाला होता, 15 मिनिट येतो. असा देखील अनुभव येतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे थोडंसं थांबवतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पेपरला गेल्यानंतर विचित्र घटना तुमच्यासोबत होतील, तेव्हा तुम्ही शांत राहायचं. जितकं तुमचं माइंडसेट शांत आहे तितकं तुम्हाला जास्त मार्क पडतात, तितके तुमचे सिली मिस्टेक होत नाहीत. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथे गेल्यानंतर तुम्हाला पेपर 5 मिनिट लेट देतील आणि 5 मिनिट लवकर काढून घेतील. त्यामुळे तुम्ही आता अभ्यास करताना गणिताचा महत्त्वाचा भाग तुम्हाला सांगतोय, लक्षात ठेवा. गणिताचा तुम्ही अभ्यास करताना टाईम लावून अभ्यास करा. मी हे का सांगतोय, कारण आपण गणित सोडवताना आपण प्रॅक्टिसमध्ये मी करतो ते तुम्हाला सांगतोय. आपण काय करतो, सहसा गणित आला प्रश्नपत्रिकेमधला किंवा प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवतोय, गणित सोडवायला घेतला तुम्ही. गणित सोडवायला घेतल्यानंतर तुम्ही काय करता, टाइम बघत नाहीये, फक्त तुम्ही गणित सोडवलं, फक्त आपण टाइमपास करतो तसं गणित सोडता. तर इथे तुम्ही जिथं अभ्यास करताय, जिथे लायब्ररीमध्ये अभ्यास करता, ज्या जागेवर तुम्ही अभ्यास करता, ती तुमचं परीक्षा हॉल आहे असं समजा आणि त्यानुसारच टाइम लावायचा. समजा आता एखादा प्रश्न आहे किंवा आता तुम्हाला मी प्रश्न वाचून दाखवतो, तुम्ही हे करायचं बघा. प्रश्न तुम्हाला आहे गणिताचा, 12, 18, 24 यांचा लसावी किती? 12, 18, 24 यांचा लसावी किती? मित्रांनो, किती वेळ लागतं हे गणित सोडवायला? तुम्हाला कमीत कमी 30 सेकंद लागतील. तर काय करायचंय, 30 सेकंद टाइम लावायचा आणि पटकन ते गणित सोडवायचं. हे झालं तुमचं टाइम मॅनेजमेंट. आता समजा तुमचा एखादा वर्तुळाचा प्रश्न आहे किंवा बुद्धिमत्ताचा प्रश्न आहे, तर बुद्धिमत्ताच्या त्या प्रश्नाला किती वेळ लागतात? जास्तीत जास्त 1.5 मिनिट लागतात. 1.5 ते 2 मिनिटांमध्ये तुमचं गणित सुटतं. तर 1.5 ते 2 मिनिटांमध्ये गणित सुटणारे असतात फक्त किती असतात? 5 ते 6 प्रश्न असतात. ते फक्त अवघड असतात किंवा टफ असतात. तर त्या वेळेला महत्त्व देण्यासाठी तुम्ही हे जे लसावी मी सांगितलं, मग 30 सेकंदमध्ये सोडवायचं, तसे तुम्ही गणित लवकरात लवकर सोडवा. मित्रांनो, महत्त्वाचं हे नाही आहे की तुम्हाला गणित येतं, महत्त्वाचं हे आहे की तुम्हाला त्या वेळेत सोडवता येतं. हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि हे तुम्हाला कोणीही सांगितलं नाही आहे. हे मी माझ्या अनुभवातून तुम्हाला मी सांगतोय. तुम्हाला हे आतापर्यंत तुम्ही ऐकलं पण असेल की हे कोणी सांगितलेलं आहे. मित्रांनो, अजून पण पुन्हा एकदा रिपीट करतोय, गणित सोडवणं महत्त्वाचं नाही आहे, तर ते गणित वेळेच्या आतमध्ये सोडवणं जास्तीत जास्त महत्त्वाचं आहे. गणित सर्वांनाच येतं, फक्त वेळेत सोडायला जमत नाही आहे. अचानक काय होतं, तुम्ही पेपरला जाता आणि पेपरमध्ये तुम्ही जे मेरिट असते, पेपरमध्ये प्रश्न आल्यानंतर तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवला घेता. प्रश्नपत्रिका सोडवत तुम्हाला समजत नाही आहे की तुमचा टाइम त्यामध्ये चालला आहे. एखाद्या गणिताला टाइम जास्त चालला असेल तर त्याला गोल करा, ते गणित सोडूच नका. जे तुम्हाला इतर गणित येतात, इतर जे प्रश्न येतात ते तुम्ही सोडवायला घ्या. हे तुम्ही स्ट्रॅटर्जी ते नाही आहे, हे तुम्ही जिथे अभ्यास करता ते तुमचा परीक्षा हॉल आहे असं समजूनच ते गणित सोडवा. तेव्हाच पुढे तुम्हाला टाइम मॅनेजमेंट जमेल. आणि आता हे जे गणितचं आहे, आतापर्यंत मी तुम्हाला टाइम टेबल सांगत होतो. टाइम टेबल कधी फॉलो करायचं गणितचे? तुमचा चालू घडामोडीचा अभ्यास झालाय, मराठीचा अभ्यास झालाय, 572 मध्ये जीकेचा अभ्यास झालाय आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं, गणित सोडवायचं. आणि गणित कसे सोडवायचे? आता बरेच जण विचारतील की बाबा गणित सोडवताना कशा पद्धतीचा अभ्यास करायचा. गणित आता सोडवताना तुम्ही टॉपिक वाईज गणित सोडू नका, टॉपिक नुसार गणित सोडवायला घेऊ नका. रँडमली घ्या. रँडमली म्हणजे कसं, जे प्रश्नपत्रिकेमध्ये आहे तसं प्रश्नपत्रिकेमध्ये, समजा नफा तोटा शेकडेवारी आहे
खाली काळकाम वेग आहे, अचानक जसं 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 प्रश्न येतील तसे तसे प्रश्न तुम्ही अभ्यासाला घ्या. म्हणजे तसाच प्रकारची तुम्ही स्टडी करा, त्याच प्रकारे तुम्ही अभ्यास करा. काय याचं कारण काय, मेन माझा यामागचा बोलण्याचा मोटिव्ह काय आहे ते म्हणजे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला एका खाली एक नफा तोटाचेच प्रश्न गणित आले किंवा असे येणार नाही आहेत, तुम्हाला रॅन्डमलीच गणित येणार आहेत. त्यामुळे तुम्ही पुढचा विषय आहे बुद्धिमत्ता. तर बुद्धिमत्ताचा अभ्यास कसा करायचा, मित्रांनो परीक्षेमध्ये बुद्धिमत्ताचा एखादा प्रश्न येतो, तुम्ही खूप हुशार आहात परंतु तुम्हाला ते सोडवलं येत नाही आणि एखादा ढ माणूस आहे त्याला लगेच लक्षात येतं. मित्रांनो बुद्धिमत्ता हे त्या वेळेच्या सिच्युएशनवर अवलंबून असतात. ते गणित कशा पद्धतीचं आलं आणि तुम्ही त्यामध्ये काय विचार करता यावरती अवलंबून आहे. त्यामुळे बुद्धिमत्ताची जी प्रॅक्टिस आहे ती हाय लेवलची पाहिजे, चांगल्या प्रकारची तुमची प्रॅक्टिस झालेली पाहिजे. अनिल अंकलजीचं पुस्तक आहे, ते पुस्तक तुम्ही रेफर केलं असेल आतापर्यंत तर ते पुस्तक पुन्हा रेफर करा, काही अडचण नाही आहे. तुम्ही बुद्धिमत्ताचे जेवढे पार्ट आहेत, सगळ्यात महत्त्वाचं अवघड कुठलं जातं तुम्हाला बुद्धिमत्तामध्ये, जे तक्ता असतात, तक्ता 9 रकाने असतात, इथे एक अंक असतो, इथे एक अंक असतो, इथे एक अंक असतो, या प्रकारचे जे चौकोनचे जे गणित आहेत चौकोनमध्ये बॉक्समध्ये दिले ते तुम्हाला अवघड जातात. 2 नंबर म्हणजे बैठक व्यवस्था किंवा इतर काही तक्रारी आहेत. समजा ससे किती, सस्यांचे पाय किती, हे सोपं असतं मित्रांनो. मी पण तुम्हाला सांगतो, हे तुम्हाला अजून पण सांगतो, ते गणित तुम्हाला सोडवता येतं परंतु ते वेळेत सोडवायला बघा. आणि एखादा प्रश्न असतो 63 प्रश्न असतो, 63 एकदम तुम्हाला सोडवता येतच नाहीये तर त्या प्रश्नाकडे फोकस करूच नका. ते प्रश्न 5 प्रश्न गेले, समजा 95 मार्क तुम्हाला हातातले, ते प्रश्न 95 मार्क तुम्ही हातातले सोडू नका. तुम्हाला मेनली फोकस तुम्हाला कशावर करायचं आहे, 1 नंबर म्हणजे तुम्हाला जे प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न येतात तेच सोडवायचं. आणि जे 63 प्रश्न आहेत त्या 63 प्रश्नांची तयारी आत्ता इथे बसल्या जागी करायची आहे. तर ती कशी तयारी करायची आहे, मी प्रश्नपत्रिका घ्या 572 मधले घ्या किंवा इतर कुठलेही रॅन्डमली घ्या, युट्यूबवरती बघा, कोणतेही प्रश्न घ्यायचं, अचानक काहीही येऊ दे ते तुम्हाला सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही बुद्धिमत्ता हा विषय बुद्धीवरतीच अवलंबून आहे मित्रांनो. सगळं सोपं असतं बुद्धिमत्तेमध्ये, सगळं सोपं असतं, सगळं समोर असतं. आणि बुद्धिमत्ताची एक आवडती गोष्ट आहे ती म्हणजे प्रश्नामध्येच उत्तर असतं. तुम्ही ते शोधायला किती वेळ घेता, किती वेळ तुम्हाला लागतं ते तुम्ही बघा. एखाद्या प्रश्नाला जास्त वेळ लागत असेल तर ते प्रश्न तिथेच जागच्या जागी सोडून द्या. आता तुम्ही प्रॅक्टिस करता, ठीक आहे, आता तुम्ही प्रॅक्टिस करताना तुम्ही त्यावरती जास्त फोकस करा आणि त्याच्यावरचे जे टाईपचे प्रश्न आहेत, आता समजा एखादा तुम्हाला पॉईंट अवघड वाटला किंवा एखादा पॉईंटमध्ये तुमचं जास्त मार्क, जास्त वेळ गेला असेल तर त्या पॉईंटवरचे त्या टाईपवरचे किती प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही काय करायचं आहे, आत्ताच्या आत्ताच ते सोल्युशन करायचं आहे. फासा टाकला असता किती पडले आहेत, फासा टाकला असता किती पडले, हे जे वेगवेगळे जे प्रश्न आहेत, ट्रिकी क्वेश्चन आहेत, ते सगळं तुम्ही आत्ताच्या आत्ता करून घ्या. आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत झाला बॅट्समनचा, झाला SRPFचा, झाला आता होणारे चालक आणि जे आहे पोलीस भरती. मित्रांनो येथे अशाच प्रकारचे प्रश्न येतील असं नाही आहे मित्रांनो. पोलीस भरती एक फसवी वाट आहे. फसवी वाट कशाला म्हणतात, ते पोलीस भरतीला म्हणतात मित्रांनो. येथे तुम्हाला प्रश्नपत्रिका कोणत्याही लेवलची येऊ शकते, MPSC लेवलची प्रश्नपत्रिका येऊ शकते किंवा एकदम खालच्या लेवलची प्रश्नपत्रिका येऊ शकते. तुम्ही सगळ्या बाजूने तयारी ठेवली पाहिजे. जर समजा प्रश्नपत्रिका इझी असेल तर तुम्ही फटक्याशी तुम्ही 99-98 पर्यंत जायचं आणि प्रश्नपत्रिका अवघड असेल तरी तुम्ही 80+ मार्क मारायला बघायचं. आणि ते तुमचं जे आहे बुद्धिमत्तेवरती अवलंबून आहे. ते सगळं तुम्ही बुद्धिमत्ता म्हणजे विषयातला बुद्धिमत्ता नाही, तुमच्या बुद्धीवरती अवलंबून आहे. तुम्ही त्या पेपरला किती कॅज्युअली घेता किंवा किती सिरियसली घेता हे महत्त्वाचं आहे. एखादी प्रश्नपत्रिका सोपी आली तर आपण काय करतो, अरे लय सोपी प्रश्नपत्रिका, याच्या नादामध्ये काय होतं, 4, 5, 6 चुका होतात, ते सिली मिस्टेकमध्ये होतात. तुम्हाला माहिती असतं नवेगाव बांध गोंदियाला आहे परंतु तुम्ही काय करता, नागपूरला करता. ठीक आहे, अशा जे प्रश्न आहेत, असे जे चुका आहेत ते तुम्ही बेसिक चुका करू नका. तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की अभ्यास आता इथून स्ट्रॅचरची कशी असावी, मॅथ्सचा अभ्यास कसा करायचा, मराठीचा अभ्यास कसा करायचा, बुद्धिमत्ताचा अभ्यास कसा करायचा आणि चालू घडामोडीचा अभ्यास कसा करायचा हे तुम्हाला थोडक्यात समजत असेल. आणि कोणत्या वेळेत अभ्यास कोणता करायचा हे तुम्हाला मी सांगितलं असेल. मित्रांनो 1 मिनिट हा व्हिडिओ पॉज करा, म्हणजे थोड्या वेळानंतर पॉज करा. मी तुम्हाला एक तक्ता देतो, तो तक्ता आल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ पॉज करा आणि ते तक्ता तुम्ही लिहून घ्या आणि त्यानुसारच तुम्ही अभ्यास करा. मित्रांनो त्यानुसार जर तुम्ही अभ्यास केलात तर 100% तुम्हाला वर्दी मिळेल. वर्दी का मिळेल, कारण तो अभ्यास मी केला होता आणि तो तुम्ही अभ्यास करा. मी तुम्हाला वारंवार सांगतोय, फोर्स करणं चुकीचं आहे परंतु मी फोर्स करतोय ते चांगल्या कामासाठीच करतोय. एखाद्याला फोर्स करणं ते पण चांगल्या कामासाठी,
ते काही चुकीचं नाही आहे. तुम्ही त्याप्रमाणे त्या तक्त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करा आणि तुम्हाला मुळात एक महत्त्वाची गोष्ट पुन्हा एकदा सांगतोय, कोणती ती म्हणजे जास्त अवघड अभ्यास करायला जाऊ नका. तुम्ही जितकं सोपं होईल तितकं तुम्ही सोपं अभ्यास करा. जास्त अवघड करत गेला तर ते चुका अवघड होत जातील आणि तुम्ही सोपे प्रश्न चुकताल. तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतोय, 572 जे प्रश्नसंच आहे, ह्या प्रश्नसंच तुम्ही तोंडपाठ करा. टोटल किती प्रश्न आहेत? 18,000. आणि 2 नंबर म्हणजे राजेश मेशे सरांचा मिनी ठोकळा हे पुस्तक आहे. या पुस्तकातील तुम्हाला सांगतोय बरेच प्रश्न या पुस्तकातील मी तुम्हाला टेलिग्रामवरती, इंस्टाग्रामवरती तुम्हाला याची PDF दिली या पुस्तकाची. तर या पुस्तकातील सुद्धा बरेच प्रश्न आहेत तसे आलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मराठी ग्रामर, बुद्धिमत्ता, गणित हे विषय 3 आहेत. हे 3 विषय तुम्ही परफेक्ट करा. राहिला प्रश्न जीकेचा. जीकेचे प्रश्न तुम्हाला कोणत्या पुस्तकातले पडतात त्यामध्ये तुम्हाला सांगितलं 572 आणि ते प्रश्न कसे पडतात आहेत तसे. मित्रांनो, मागचे प्रश्नपत्रिका तुम्ही अजून एकदा सांगतोय तोंडपाठ करा. डोक्यात एकच विचार करा की मागची प्रश्नपत्रिका मला पाठ झालेच पाहिजे. 572 मध्ये जेवढे पण काही प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न पाठ झालेच पाहिजे. पाठ करू नका मित्रांनो, पाठ करायच्या भानगडीत पडू नका किंवा मला हे प्रश्न आला आणि ते मी पाठ करा म्हणून असं नाही. हे पाठ करायचं नाहीये मित्रांनो. पाठ म्हणजे तुम्ही फक्त त्यावरती लक्षात ठेवा. प्रश्न तुम्हाला वाचल्यानंतर समजेल की ब्रह्मपुत्रा गंगेची उपनदी आहे. एकदा तुम्ही वाचलं, इथे पण तुम्हाला महत्त्वाचे मुद्देसूद उत्तर दिलेत बघा. इथे पण तुम्हाला मुद्देसूद माहिती दिली आहे बघा. काय आहे? झेलम नदीच्या पात्रात दाल व उलर सरोवर आहे. प्रश्न पडतो का नाही पेपरला? हो पडतोय. तुलबुल हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर उत्तर आहे झेलम. गंगेच्या पठारावरील उपनदी कोणती आहे? तर शोण. हे जे बेसिक मोडलाईनर जे क्वेश्चन आहेत ते प्रश्न तुम्ही तुमच्या फावल्या वेळेमध्ये वाचायचे. तुम्हाला जेव्हा टाइमपास होत नसेल किंवा तुम्हाला अभ्यास करून कंटाळा आला असेल आणि 572 वाचून कंटाळा आला असेल तेव्हा तुम्ही काय करायचं, मिनी ठोकळा घ्यायचा आणि त्यामध्ये जे वन लाईनर आहेत ते तुम्ही स्पष्ट वाचून घ्यायचे. एकदा तुम्ही ते पण वाचून घ्या. मित्रांनो, तुम्ही असं म्हणत असाल की बाबा इतका अभ्यास करायचा ते पण 12 दिवसात. मित्रांनो, 12 दिवस पकडू नका. 12 × 24 करा आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करा. त्यामध्ये तुमची झोप किती पाहिजे? फक्त 5 तास झोप पाहिजे. तुम्हाला मागे तक्ता दिलाय, झोपेचा पण तक्ता दिलाय. त्यामध्ये तुम्हाला किती वेळ झोपायचा आहे, किती वेळ जागायचा आहे, किती वेळ प्रॅक्टिस करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही फिजिकलला पण वेळ द्या. आणि फिजिकलला तुम्ही एकतर सकाळी टाइम द्या किंवा संध्याकाळी टाइम द्या. 2 टाइमच तुम्ही 2 पैकी एका टाइमला तुम्ही फिजिकल करा. आणि मित्रांनो, मुळात सांगतोय घाबरून जाऊ नका. तुम्ही भरती होणार मित्रांनो. भरती ही 100% तुम्ही होणार. मित्रांनो, तुम्ही माझे विद्यार्थी नाहीत, माझे मित्रासारखे आहात आणि माझ्या मित्राला मी कधी असा निराश होऊ देणार नाहीये. मित्रांनो, तुम्ही सर्वजण भरती होणार. फक्त तुम्ही एकच माइंडली फोकस ठेवा की जास्त हार्ड अभ्यास करू नका. जितकं तुम्हाला सुटसुटीत अभ्यास करता तितकं सुटसुटीत अभ्यास करा आणि जितके जास्त प्रश्नपत्रिका सोडवता येईल तितके जास्त प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवा. आणि जे मी 1500ची PDF सांगितले टेलिग्रामवरती त्याची अधिक माहिती देईल. टेलिग्रामची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं सांगायचं राहिलं, टेलिग्रामवरती मी जे काही महत्त्वाचे प्रश्न देतो तुम्हाला ते तुम्ही बरेच जण असे सिरियसली घेत नाही. मित्रांनो, तुम्ही सिरियसली घ्या. ते प्रश्न मी निवडलेले असतात. निवडलेले प्रश्नच मी टाकतो, फालतू प्रश्न टाकत नाही. आणि तेच प्रश्न तुम्ही बघितलेला असाल पेपरला, आत्तापर्यंत ज्या पेपरला आहेत असे आलेले असतात. तुम्ही मागं स्क्रोल करा, तुम्हाला दिसून येईल की बाबा तेच प्रश्न आहेत असे पेपरला रिपीट झालेले आहेत. मी विचारलं होतं नाबार्ड ही कशी संस्था आहे. हे सोपे प्रश्न आहेत. मित्रांनो, सोपे प्रश्न चुकवू नका. मित्रांनो, लेवल तुमची जी आहे ती तुमची येते आहे, पण तुम्ही घाबरल्यामुळे तुमची लेवल काय झाली आहे? खाली येऊन थांबली आहे. तुमची लेवल वाढवा, तुमची उंची वाढवा, तुमचा अभ्यास वाढवा. तुमची भीती वाढवू नका. तुमची लेवल, तुमचा अभ्यास जितकं काय वाढेल तितकी तुमची भीती काय होईल? डाऊन होईल. आणि तुम्ही जितकं इतर गोष्टी म्हणजे कोणते? की बाबा एवढी मेरिट लागली, ठीक आहे, मेरिट लागली, तुम्ही त्यामध्ये काय शिकण्यासारखं आहे ते फक्त शिका. बाकीच्या गोष्टी शिकू नका. किंवा एवढे जणांना मार्क पडेल, आपला कुठं यामध्ये नंबर लागेल असा विचार करू नका. किंवा ते पैसे भरून मार्क घेत असतील किंवा असला फालतू विचार करू नका. तुम्हाला अजून पण सांगतो, पोलीस भरतीमध्ये असल्या गोष्टी चालत नाहीत. त्यामुळे तुमचा मेनली फोकस पाहिजे ते म्हणजे मागच्या प्रश्नपत्रिकाच. जास्तीत जास्त त्याच प्रश्नपत्रिका अभ्यास करा. तुमचे 80 मार्क परफेक्ट होतील. 1500 PDF दिले ते तुम्ही वाचा. तुमचे बाकीचे पण मार्क फिक्स होऊन जातील. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे गणितचं मी तुम्हाला पुन्हा एकदा मुद्दा आणतोय. विसरला असाल तर तो पुन्हा एकदा मुद्दा मांडतोय. गणित म्हणजे टाइम लावून सोडवा. गणित तुम्ही प्रॅक्टिस करताना पण टाइम लावून सोडवा. म्हणजे टाइम चालू करायचा. तो गणित तुम्हाला किती वेळ खातं, ते गणित तुम्हाला किती वेळेमध्ये सुटतं हे बघा.
परीक्षेमध्ये तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतोय, परीक्षेमध्ये गणित तुम्हाला येत असतं परंतु तिथे टाइम कमी असतो. तर तुम्ही काय करा, 1 तास 15 मिनिटाचा टाइम लावून माझे जे 60 प्रश्नपत्रिका PDF दिलेत ते तुम्ही 1 तास 15 मिनिटांमध्ये सोडवायचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, ही झाली स्ट्रॅटेजी. आणि तुम्हाला मला वाटतं आहे किंवा तुमची भीती थोडीफार कमी झाली असेल. भीती कमी झाली नसेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये काय शिकायला भेटला किंवा तुम्हाला व्हिडिओ बघून थोडंसं मनोबल वाढला असेल तर ते देखील कमेंट करून सांगा. म्हणजे मला देखील मानसिक समाधान वाटेल किंवा मी जे सांगितलं मुलांना समजलं. मित्रांनो, हे जे काही गोष्टी मी तुम्हाला शेअर केले, तुम्हाला सांगितलं, हे तुमच्यासाठी सांगितलं आहे. आणि जे मी स्वतः केलं आहे, जेव्हा मी पोलीस भरतीला टॉपर आलो होतो तेव्हा मी काय स्ट्रॅटेजी आखली होती त्या फक्त मी गोष्टी तुम्हाला बेसिकली सांगितलेल्या आहेत. इतर कोणत्याही गोष्टी, फालतू गोष्टीची चर्चा इथं झालेली नाही आहे. तर मित्रांनो, अशी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण समजला आहे, तुमच्या मनामधील भीती दूर झाली आहे, तुमचं मनोबल वाढलेलं आहे आणि तुम्ही अभ्यास करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहात. वर्दी मिळवण्याची जी धडपड होती ती पुन्हा एकदा तुम्ही चालू केली आहे आणि तुम्हाला वर्दी मिळवण्यासाठी जे काही मार्ग आहे ते तुम्हाला मार्ग सापडला आहे. त्या मार्गावर तुम्ही फक्त चालायचं आहे. सर्व तुम्हाला मी क्लिअर अँड फाईन सांगितलं आहे की तुम्हाला पोलीस भरतीमध्ये नेमकं काय करायचं आहे, शेवटच्या क्षणाला काय करायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे हे गोष्टी आम्हाला कोणी सांगितलेले नव्हते, आम्ही ते आत्मसात केलेत आणि फक्त तुम्हाला येतं फक्त आईचं सांगतो. मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा, व्हिडिओ सगळे बनवतात, शिक्षक सगळं सांगतं परंतु शेवटच्या क्षणाला काय करायचं हे तुम्हाला कोणी सांगत नाहीये. हे फक्त अनुभव सांगतं आणि ते अनुभव मी घेतला आणि ते अनुभवातून मी तुम्हाला सांगतोय. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि जे काही मी तुम्हाला सांगितलंय, पहिली गोष्ट म्हणजे हे 2 पुस्तक तुमच्याजवळ ठेवा म्हणजे ठेवाच. पहिला म्हणजे मिनी ठोकळा आणि 2 नंबर म्हणजे 572. मित्रांनो, 572 10 दिवसात वाचून होईल. यामधलं फक्त तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ता करू नका. म्हणजे तितकं हे करू नका. तुम्ही फक्त बाकीचं जे काही जरी वाचलात ह्या 10 दिवसात तरी तुमचं पुरेसं आहे. आणि ह्या पुस्तकातलं जे काही पडायचं ते पडणार आहे. मिनी ठोकळामधले जे काही आहेत म्हणलं आहे ते तुम्ही वाचा. आणि सगळ्यात माझी तिसरी गोष्ट म्हणजे जे PDF आहेत, जे माझे 15 PDF आहेत चालू घडामोडीचे, ते नक्की घ्या. मला बाकीच्या 8 पुस्तक 10 पुस्तक वाचायची गरज नाही आहे आणि तुमचा एकही मार्क त्या पुस्तकातून, त्या PDF मधून येणार नाही आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.